काय मग ही भाजी बघून सुटलं ना तुमच्या पण तोंडाला पाणी? अहो कशाला तुमचं पाणी गिळत बसताय? त्यापेक्षा तुमच्या झेंडे मावशीच्या सुनेकडून काहीतरी शिकून घ्या ना. डायरेक्ट ही रेसिपी शिकून घ्या या व्हिडिओमधून. आता हा व्हिडिओ बघत असताना लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग सुरू करूया. मग मी इथं एका तव्यात टाकला आहे उन्हाळी सांडगा, जो बायका उन्हाळ्यात बनवतात. नंतर मी इकडं कांदा सोलून घेत होते चिरण्यासाठी. नंतर मग मी एक कढई घेतली, त्यामध्ये कांदा बारीक असा चिरून घेतला. कांदा चिरून झाल्यानंतर तवा मी दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट केला. तो गॅस ऑन केला, त्यावरती कढई मांडली, कांदा हलवून घेतला चांगला. तोपर्यंत मी 2 टोमॅटो घेतले. कांदा हलवून झाल्यानंतर त्यामध्ये मी तेल टाकलं 2 पळ्या. मापातच तेल टाकायचं. नंतर मी टोमॅटो चिरायला घेतला. कांदा भाजत भाजत टोमॅटो चिरला. टोमॅटो चिरून झाल्यानंतर स्वच्छ धुतला तो आणि तो पण त्या कांद्यात टाकला. वरून मी 1.5 चमचा मीठ टाकलं कारण तो टोमॅटो विरघळावा. नंतर मी एक उकळी घेतली. उकळीमध्ये तो सांडगा घेतला. परत तो अर्धा असा बारीक करून घेतला. बारीक करून घेतल्यानंतर तो बाजूला ठेवला कांदा आणि टोमॅटो विरघळोस्तवर. तोपर्यंत मी चपात्या करायला घेतल्या. चपात्या बनवत मग इथं कांदा भाजत होते. कांदा भाजायला उशीर लागतो म्हणून मी वाट न बघता चपात्या बनवायला घेतल्या. चपात्या बनवत मी मग दुसरी चपाती टाकली आणि बारीक केलेला सांडगा त्यामध्ये टाकला. तो चांगला भाजला होता म्हणून. नंतर लाल तिखट 1 चमचा, धना पावडर, आळे मसाला आणि थोडीशी हळद टाकली होती. तो चांगला हलवून घेतला. नंतर त्यामध्ये पाणी ॲड केलं आणि ताट झाकून थोड्या वेळासाठी ठेवून दिलं. तोपर्यंत मी राहिलेल्या चपात्या इकडं पटपट बनवून घेतल्या. मग माझ्या इथं चपात्या पण बनवून झाल्या होत्या. मी पळपूट ते सगळं वरती ठेवलं. चपाती भाजून घेतली. चपाती भाजत ही बघा आपली सांडग्याची भाजी कशी तयार झालेली आहे, छान अशी. पण अजून ती शिजली नव्हती. सांडगा शिजायला वेळ लागतो. तोपर्यंत मी छोटीशी चपाती शेवटची होती ती भाजून घेतली. नंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला त्या उन्हाळी सांडग्यामध्ये. तो हलवला आणि नंतर त्यावरती मी अजून एकदा झाकण ठेवून शिजायला ठेवली. नंतर त्या चपात्या झाल्यानंतर जिरं टाकलं आणि कांदा चिरायला घेतला. तेल टाकून कांदा त्यात भाजायला टाकला. नंतर रात्रीच्या भाकरीचा तुकडा होता, ते चुरगाळून घेतले हातावरती. त्यामध्ये मीठ टाकलं, थोडंसं कांद्यावरती पण टाकलं मीठ. नंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकला, भुग्यात. त्यानंतर त्यामध्ये मी हळद आणि थोडंसं तिखट टाकून भुगा त्यात टाकून परतून घेतला. नंतर त्यावरती थोडा वेळ झाकण ठेवलं. तोपर्यंत मी इकडं भाकरी बनवायला घेतली. भाकरी बनवत मग इथं भुगा पण भाजून घेतला. आमच्याकडे याला भुगा म्हणतात. भाकरीच्या तुकड्यांना भुगा म्हणतात. दुसरीकडे काहीतरी म्हणत असतील वेगळा. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर मी तो भुगा काढून घेतला आणि भाकरी भाजायला टाकली. भाकरीला पाणी लावलं, ती उलटली. तोपर्यंत दुसरी पण भाकरी बनवायला घेतली मी. आणि मग इकडची भाकरी भाजत माझी दुसरी पण भाकरी बनवून झालेली. नंतर मी ती भाकरी तव्यातून काढली आणि दुसरी टाकली तव्यामध्ये भाजायला पाणी लावलं. भाकरी पलटली आणि मग बघा भाकरी ही पण कशी छान झाली होती. नंतर इथे भाजी तयार झाली होती. आणि मग तुमच्या झेंडे मावशींना त्यांच्या सुनेनी दिराजवळ डबा पॅक करून दिला शाळेमध्ये. मग डबा देऊन झाल्यानंतर मी पण गरम गरम जेवायला घेतलं. आणि खरं सांगते हे एवढं भारी लागत होतं. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि रोज अशाच नवीन रेसिपी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बाय.